मैत्रिणींनो, तर सगळ्यात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा जो ब्लॉग असणार आहे तो महाशिवरात्री स्पेशल असणार आहे। आता जस्ट मी आंघोळ करून आलेली आहे आणि तिकडे चहा बनवायला टाकलेला आहे आणि त्यानंतर लगेचच मी पूजेची सगळी तयारी जी आहे ती करणार आहे। आदल्या दिवशी मी केली नाही बिकॉज ऑफ पिरियड्स, सो त्यामुळे मग मी आता आजच सगळं करणार आहे। नाहीतर दरवर्षी माझी आदल्या दिवशी सगळी तयारी असते। सो आता सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून झालेलं आहे, किचन वगैरे धुवून झालेलं आहे आणि आता मस्त मी पूजेला बसणार आहे। सो आजची पूजा तर विशेषतः संध्याकाळीच सांगितलेली आहे। तर मी आता फक्त देवपूजा वगैरे करणार आहे आणि अभिषेक वगैरे जेही काही आपण महाशिवरात्रीची पूजा करतो ती मी संध्याकाळी करणार आहे 4 किंवा 5 वाजेनंतर। चला तर मग ब्लॉग कंटिन्यू। मैत्रिणींनो, व्लॉगची सुरुवात करूया डेकोरेशनने। तर डेकोरेशनसाठी मी हे लोटस आणि व्हाईट कलरच्या ज्या माळा आहेत त्या यूज केलेल्या आहेत साईड्सला आणि त्यानंतर छोटे छोटे लोटसच्या अजून माझ्याकडे माळा आहेत ज्या श्रावणात मी लावलेल्या त्या पुन्हा लावणार आहे। तर मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे माझं प्रत्येक काहीतरी सणाच्या दिवशी विशेष पूजा असते। तर आज महादेवाचं आहे, महाशिवरात्री आहे, सो त्यामुळे सगळे व्हाईट कलरचे जे फुलं आहे, फुलांच्या माळा आहेत त्याचं डेकोरेशन मी करणार आहे। तर ह्या ज्या फुलांच्या माळा आहेत आज यांच्याने मी डेकोरेशन करणार आहे व्हाईट आणि पिंक मध्ये आणि ऑलरेडी मी ह्या 2 लावलेल्या आहेत। तर आता मी ह्या 1 बाय 1 सगळ्या लावते आणि पूर्ण देवघर सजवून मग फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो, महाशिवरात्रीमुळे मी हे व्हाईट कलरच्या मटेरियलला छान अशी बॉर्डर लावून एक आसन रेडी केलेलं आहे जे संपूर्ण देवघराच्या पायऱ्यांवर मी टाकणार आहे। तर हे 1 मीटर मटेरियल माझ्या देवघराला लागतं आणि 4ही बाजूंनी मी अशी कटवर्क असलेली ही बॉर्डर लावून घेतलेली आहे जेणेकरून प्रत्येक पायरीवर एक एक अशी लेसची लाईन येईल आणि 4ही बाजूंनी पण लावलेली आहे। तर छान असं हे वस्त्र मी रेडी केलेलं आहे, आसन रेडी केलेलं आहे आणि आता मी ते देवघरात टाकते। हे जे वस्त्र आहे हे मटेरियल आणि बॉर्डर देऊन मी एका ताईंकडून बनवून घेतलेलं आहे। माप दिलेले मी प्रत्येक पायरीचं माप इंचेसमध्ये करून दिलेलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मला बॉर्डर लावून दिली आणि अतिशय परफेक्ट ती बॉर्डर आलेली आहे जशी मला हवी होती प्रत्येक पायरीवर। आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी स्वामींसाठी सुंदर असा महादेवांचं जसं वस्त्र असतं तसा हा ड्रेस शिवून घेतलेला आहे आणि ही अशी छान अशी पगडी बनवून घेतलेली आहे। मल्हार पगडी या पगडीला बोलतात। तर आता मी सगळ्यात आधी स्वामींची मूर्ती ठेवणार आहे। त्यानंतर मी खूप विचार केला व्हाईट आसनावर काय सुंदर दिसेल। तर व्हाईट आसनासाठी हे जे आसन आहेत हे अगदी परफेक्ट होते। माझ्याकडे भरपूर अशा आसनचं कलेक्शन आहे, त्यातनं मी हे निवडले आणि यावर मग मी अशी देवांची जी मांडणी आहे ती केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। तर बघू शकतात या ठिकाणी माझं सगळं देवपूजा देवघर सजवत होते मी इकडे आणि सगळं सजवायला जवळजवळ अर्धा तास मला लागलेला आहे। मॉर्निंगला पटापट सगळे कामं उरकतात, सो त्यामुळे मग हे सगळं मी मॉर्निंगलाच करून घेतलेलं आहे। तर ते वस्त्र एकदम अट्रॅक्टिव्ह वाटत होते या व्हाईट कलरच्या वस्त्रावर। त्यानंतर स्वामींनाही व्हाईट कलरचाच ड्रेस आज वेअर करवणार होते, बट व्हाईट सगळं मग त्यावर हायलाईट म्हणून आज महादेवांची एवढा मोठा दिवस आहे महाशिवरात्री, तर त्यानिमित्ताने मी महादेवांचं रूप यावं स्वामींनाही, सो म्हणून मग मी छान असा हा महादेवांचा वस्त्राचा जसा रंग असतो तसा वस्त्र स्वामींना दिलं आणि एक स्वामींना महादेवाचं रूप दिलेलं आहे। तर त्यानंतर तुम्हाला माझ्या पूजेच्या किंवा माझ्या देवघरातल्या सगळ्याच वस्तू आवडतात, सो माझं देवघरातले जे देव आहेत सगळे चांदीचे आहेत, त्यामुळे बरंचसं जे साहित्य आहे मी सिल्वर घेते। तर हे जर्मन सिल्वरच्या ह्या समया माझ्याकडे आहेत, खूप सुंदर प्रीमियम क्वालिटीच्या आणि खूप छान अशी नक्षी असलेले हे मोर त्यात आहेत। तर ह्या समया ज्या आहेत ह्या 1500 रुपयांना मला पडलेल्या आहेत 2। ह्या मी मिशोवरून मागवलेल्या आहेत कारण माझ्या थीमनुसार सगळ्या गोष्टी मला परफेक्ट लागतात। जशी मी स्वतः माझ्या राहणीमानात जसं सगळं परफेक्ट लागतं तसंच देवांच्या बाबतीत, घराच्या बाबतीत, सगळ्याच घरातल्या व्यक्तींच्या बाबतीतही मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात। सो आजची पूजा परफेक्ट होण्यासाठी इतकं सारं पूजा साहित्य मी घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही ही सिल्वर उरली बघू शकतात। साऊथ इंडियन जे लोक आहेत त्यांच्याकडे अशा प्रकारच्या उरली ज्या आहेत त्या प्रत्येक देवाचा जो काही विशेष दिवस
दिवस असेल, महालक्ष्मी माता असेल, गणपतीची चतुर्थी असेल, तर प्रत्येक विशेष दिवशी त्यात पर्टिक्युलर देवाची विशेष पूजा करण्यासाठी असे साहित्य वापरलं जातं. तर हे जर्मन सिल्वरची उरली मी घेतलेली आहे. त्यानंतर ह्या मोराचे छोटे छोटे हे जे दिवे आहेत, मोर दिवे यांना तुम्ही म्हणू शकतात, ते घेतलेले आहेत. त्यानंतर माझा सगळ्यात फेवरेट आणि कुणाकडे नसेल असं युनिक असं हे जे आहे ते शिवलिंगाची जी ह्याला लिंगधारा पण म्हटलेलं आहे, बट हे शिवलिंगच्या शेपमध्ये आहे. तर मला याचा वापर जो आहे तो स्टँड म्हणून करायचा आहे. हे अभिषेक पात्र आहे, यात तुम्ही अभिषेक घालू शकता शिवलिंगाला. तर आपली देवघरातली शिवलिंग ही अंगठ्यापेक्षा मोठी नसते, तर त्यासाठी हे परफेक्ट अभिषेक पात्र आहे. जर डेली तुम्ही असं पटकन अभिषेक करायचा असेल तुम्हाला 4 ते 5 मिनिटात, तर अगदी पटकन होणारं अभिषेक होण्यासाठी छान आहे. बट मी अभिषेक पात्र माझ्याकडे मोठं आहे, तर हे मी स्टँड म्हणून घेतलेलं आहे. त्यानंतर मग हे सगळं मी मार्बलचं साहित्य घेतलं. खूप दिवसापासून इच्छा होती ही मार्बलची उरली घेण्याची, तर व्हाईट कलरचं सगळं लागणार होतं महाशिवरात्रीसाठी. सो म्हणून मग हे छोटासा त्यात कळस आलेला आहे. त्यानंतर अगरबत्तीचं स्टँड, नैवेद्य दाखवण्यासाठी छोटीशी ही मार्बलची प्लेट, खूप प्रीमियम क्वालिटी आणि खूप जास्त शाईन आहे. तुपाचा दिवा लावण्यासाठी छान छोटासा दिवा आहे, निरंजन आहे. सो अशा टाईपचा हा सेट आहे. हा पण जवळजवळ 1000-1200 पर्यंत मिळून जाईल तुम्हाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्याच्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवते. हे मी डेली व्हिडिओज असतात, व्लॉग्स असतात. माझ्या व्लॉग्स थ्रू बऱ्याचशा लेडीज मोटिवेट होतात, त्यांनाही वाटतं आपण अशी छान पूजा करावी. सो त्यामुळे तुम्हाला काहीतरी व्हरायटी, प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच नको. आणि मलाही आवड आहे नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायची, म्हणून हे सगळं मी दाखवत असते. माझं असं कुठलाही तुम्हाला आग्रह नाही आहे की हे सेम प्रोडक्ट तुम्ही पण घ्या, तुम्ही पण वापरा. मी फक्त तुम्ही कमेंट कराल म्हणून याच्या लिंक्स वगैरे प्रोव्हाइड करत असते. तर त्यानंतर माझ्याकडे हे आहे अभिषेक पात्र. तर हे महादेवाची जी आपण शिवलिंग जी आहे तिचा अभिषेक करण्यासाठी अतिशय छान असं हे प्रोडक्ट आहे. खूप छान आहे. तुम्हाला जर का हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून ऑर्डर करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊन देईल. त्यानंतर मग स्वामींसाठी काय, तर स्वामींसाठी काय घ्यावं तर वस्त्र तर येतातच, बट अजून काय घ्यावं. तर म्हणून मग मी म्हटलं प्रत्येक वेळेस कंता टोपी आणि शॉलवालं वस्त्र जे असतं ते स्वामींसाठी मी घेते. ते भरपूर झालेत आता, तर त्यामुळे मी आता स्वामींसाठी मी हे फेटा, पुन्हा मग मल्हार पगडी हे सगळं बनवून घेतलं. तर मी व्हाईटच घालणार होते, बट व्हाईट कलरचंच ऑलरेडी आसन पण असल्यामुळे स्वामींना आज मी महादेवाचं रूप दिलेलं आहे, जसं की तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय. त्यानंतर ही व्हाईट शॉल आहे, या फेट्यावर मॅचिंग असं हे वस्त्र आहे. तर स्वामींसाठी हे 2 वस्त्र मागवलेले मी. त्यानंतर मग हे छान असं अजून माझ्याकडे सिक्विनचं मटेरियल होतं. तुम्ही जर का मागच्या महाशिवरात्रीचा व्लॉग बघितला असेल तेव्हा मी घेतलेलं, पण ते तसंच पडून होतं. त्यामुळे आता त्याला अस्तर वगैरे, बॉर्डर वगैरे मी लावून घेतलेली आहे आणि छान असं छोटं वस्त्र तयार केलेलं आहे. आणि ते मी आता आज चौरंगावर ठेवणार आहे. खूप छान वाटत होतं, एकदम ब्लिंगी आहे आणि व्हाईटच सिक्विन त्यावर असल्यामुळे खूप छान त्याचा लुक पण येत होता आणि बॉर्डरमुळे अजूनच ते आकर्षक वाटत होतं. त्यानंतर सगळं सिल्वर होतं, सेट वगैरे. मग समय ठेवायला आपल्याला स्टँड लागतं, सो त्यामुळे हे सिल्वर छोटे छोटे हे चौरंग पाट म्हणू शकतात, स्टँड म्हणू शकतात, त्यावर ओम असलेले हे मी स्वामी मूर्ती आर्ट शीतलताईंकडून मागवलेले आहेत. तर हे मी 3 घेतलेले, एक दिव्यासाठी आणि 2 जे आहे ते समयांसाठी. त्यानंतर मग प्रत्येक शिवरात्रीला मी काही ना काही घेत असते माझ्या महादेवांसाठी. सो मग ह्या शिवरात्रीला काय, तर हे 7 बेलपत्र मी घेतलेले आहेत आणि खूप छान अशी रेखीव डिझाईन त्यावर आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय छान असं तिथे नावं पण लिहिलेले आहे प्रत्येक पानावर मागच्या. तर हे 7 मी आजच्या दिवशी शिवलिंगावर चढवणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आता रेडी झालेली आहे पूजेसाठी. तर आता मी अभिषेक करणार आहे. तर आता सगळ्यात आधी मी अभिषेक करून घेणार आहे आणि 1 बाय 1 तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. आता पूजेची सगळी तयारी केलेली आहे आणि काय काय तयारी केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते.
या ठिकाणी मी आजच्या दिवसाचं विशेष काहीतरी आकर्षण असावं, काहीतरी वेगळं असावं सगळ्यात, त्यामुळे मग मी ही छान अशी उरली डेकोरेट करून त्यात छोटीशी उरली ठेवलेली आहे। तर खूप सुंदर सजवली गेली ती। आणि त्यानंतर मग अभिषेकाची सगळी तयारी मी आज करणार आहे। अभिषेकासाठी लागणारं हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठं ताट आणि त्यानंतर अभिषेक पात्र आणि मग त्यात मी शिवलिंग ठेवणार आहे। तर हे जे स्टँड मी तुम्हाला दाखवलं त्यावर मी आज शिवलिंग ठेवलेली होती आणि ते जे 7 बेलपत्र आहेत ते मला साईडने असं आजूबाजूने ठेवण्यासाठीच हे स्टँड मी घेतलेलं आहे। तर इथं महादेवांचा जो सगळा शृंगार आहे तो काढून घेतलेला आहे, कारण आता अभिषेक करायचा आहे आणि सगळं काही झाल्यानंतर मग मी त्यांचा शृंगार करेल। तर हे मोर दिवे मी सुरुवातीला पुढे ठेवलेले आहेत। त्यानंतर मग मी समया घेतल्या, समया त्या स्टँडवर मी ठेवून घेणार आहे आणि अगदी प्रॉपर अशी हाईटही मिळते आणि जर तेल वगैरे काही गळलं तर ते डायरेक्टली आपल्या आसनावर येत नाही। सो त्यामुळे छान अशा ह्या तुम्ही या खाली प्लेटही ठेवू शकतात जर तुमच्याकडे असतील सिल्वर वगैरे। माझ्याकडे सिल्वर प्लेट्स वगैरे नव्हतं, सो त्यामुळे मग मी हे सिल्वर स्टँड ठेवलं। त्यानंतर मग हे 7 बेलपत्र एका छान अशा छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत मार्बलच्या, जेणेकरून अभिषेकच्या वेळेस सगळ्या गोष्टी मला बसल्या बसल्या मिळतील। कितीही तरी आपण व्यवस्थित सगळं काढून ठेवलं ना तरीही काही ना काही राहूनच जातं। सो त्यामुळे सगळ्यात आधी अभिषेकसाठी काय काय गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या एका ठिकाणी घ्यायच्या आहेत, जेणेकरून पुन्हा पुन्हा उठायची गरज नाही। तर मला डार्क फुलं हवे होते, सो या उरलीमध्ये मी पिवळे आणि लाल कलरचे गुलाब जे आहेत ते घेतलेले आहेत। त्यानंतर मग सगळं काही दूध, दही, तूप, मध जेही अभिषेकासाठी लागणारं साहित्य मी एका ताटात ठेवलेलं, ते सगळं मी या ठिकाणी तर आता सगळीच तयारी माझी छान झालेली आहे। खूप प्रसन्न वाटतंय। देवघर सिल्वर कलरच्या समया पण खूप छान दिसत आहेत, आकर्षक सगळी मांडणी झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आता माझी पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही रुद्र अभिषेक आणि महादेवाच्या लिंगाचा अभिषेक आता करणार आहेत, सोबतच करणार आहोत। मंत्र वगैरे लावणार आणि बाकीचं बेलपान वगैरे व्हायचं आता मी करणार आहे। तर ते तुम्हाला मी बॅक साईडने दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, अभिषेक करताना या ठिकाणी सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि आपण नेहमीच म्हणतो महादेवाची पूजा असो किंवा कुठलीही पूजा असो ती पुरुषांच्या हाताने जर केली आणि महादेवांचा स्पेशली अभिषेक जो आहे तो पुरुषांच्या हाताने झाला तर त्याचा लाभ आपल्याला दुप्पट मिळतो। पुरुषांच्या हातची पूजा जी आहे ती लवकर लागू होते। सो त्यामुळे मग मी यांना प्रत्येक वेळी मागच्या महाशिवरात्रीचा व्लॉगही तुम्ही बघितलेला असेल, तर मी यांच्याच हातून रुद्र अभिषेक, लिंगाची स्थापना वगैरे सगळं केलेली ब्राह्मण बोलवून। तर तसंच आता मी इकडे सगळं अभिषेक वगैरे एक एक आम्ही करून घेतोय। मी फक्त त्यांच्या हाताला हात लावलेला आहे, बाकी सगळं तेच करताय। दही, मध, सगळं पंचामृताचं जे साहित्य आहे ते मी एकत्र न करता सगळं वेगवेगळं टाकलेलं आहे। अभिषेक करताना सगळं वेगवेगळं वापरलं। त्यानंतर मधाने तर व्यवस्थित सगळं असं साखर, गूळ सगळं वापरून मग मी शिवलिंगाचा अभिषेक केलेला आहे। आणि आजच्या अभिषेकात सगळ्यात विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे तो उसाचा रस। तर उसाचा रस पण आम्ही आणलेला आणि सगळं हा अभिषेक पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पुन्हा पाण्याने केल्यानंतर मग आम्ही उसाच्या रसाने अभिषेक केलेला आहे। तर आता पंचामृताचा अभिषेक जो आहे तो झालेला आहे आणि व्यवस्थित सगळं जे आहे ते शिवलिंगावर स्प्रेड करून धुवून घेतलेलं आहे आणि सगळं क्लिनिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर मग आपल्याला पुन्हा पाण्याने शिवलिंग जी आहे ती धुवायची असते। मग पाण्याने आम्ही धुवून घेतलेली आहे, पुन्हा पुसून मग आम्ही नंतर उसाच्या रसाचा अभिषेक केलेला आहे। उसाच्या रसाचा अभिषेकाचं महत्त्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अभिषेक करता करता मंत्रोच्चार हा आपला चालूच असतो आणि मी टीव्हीवर पण मंत्र वगैरे सगळं लावून देत असते। त्यानंतर मग रुद्र अभिषेकसाठी मी छान असं इकडे गळती ठेवलेली आहे आणि रुद्रयंत्र तिथे ठेवलेलं आहे आणि कंटिन्यू मी तिथे पाणी टाकते, जेणेकरून हा जोपर्यंत मी महादेवांचा अभिषेक करते तोपर्यंत रुद्र अभिषेक चालावा। सो त्यामुळे
तर अशा पद्धतीने दोघं जे अभिषेक आहेत ते चाललेले होते आणि खूप प्रसन्न वातावरण. घरी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण अशी देवांची पूजा वगैरे सगळं आरती वगैरे करतो, मंत्रोच्चार घरात चालत असतात, तर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत असते आणि हीच पॉझिटिव्हिटी जी आहे ती आपल्या आरोग्यासाठी आपल्यासाठी खूप चांगली असते. कारण घरात पॉझिटिव्ह विचार असणं, पॉझिटिव्ह वातावरण असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी जे आहे ते उसाचा रसाचा जो अभिषेक आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर बघू शकतात माझ्या देवघरात एक वेगळीच चमक होती. सो मग हे सगळं झाल्यानंतर मग आमच्या अंशूच्या हाताने पण मला अभिषेक करायचा होता. सो त्यामुळे मागच्या वर्षी तो झोपलेला होता नेमकं जेव्हा आमचा अभिषेक वगैरे चाललेला रुद्र अभिषेक. सो ह्या वर्षी त्याच्या हाताने संपूर्ण पंचामृताचा जो अभिषेक आहे तो पुन्हा केला आम्ही आणि यांचं सगळं आटोपल्यानंतर मग मी पाण्याने अभिषेक केलेला आहे शिवलिंगाचा. तर अशा प्रकारे तिघांच्या हातून खूप छान असा अभिषेक झाला आणि जशी पूजा मला हवी होती तशीच झाली. तर बऱ्याच वेळानं मला भीती वाटत होती अंशू पटकन पाणी वगैरे टाकून देईल की काय, म्हणून मग यांच्या हाताने ते एक एक व्यवस्थित टाकलं. कारण त्याला ह्या गोष्टी जास्त माहीत नाही आहेत. मी फक्त पाण्याचा अभिषेक त्याच्या हाताने करून घेते. बट आज सगळं पंचामृत वगैरे दही, दूध, तूप, साखर सगळंच टाकायचं होतं, मध होतं. त्यामुळे त्यानंतर मग इकडे पुन्हा मी पाण्याने अभिषेक करून छान अशी शिवलिंग जी आहे ती धुवून घेतलेली आहे व्यवस्थित. जो आपण अभिषेक करताना जे पंचामृत आपण टाकत असतो शिवलिंगावर ते व्यवस्थित लिंगावर असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसं आपण एखादं लिक्विड किंवा पावडरने क्लीन करतो तसंच त्या पंचामृताने क्लीन करायची आहे शिवलिंग. आणि मग सगळं ड्राय वगैरे करून हे स्टँड जे माझं खूप फेवरेट आणि युनिक आहे माझ्या देवघरात, तर हे स्टँड आहे जे मी शिवलिंगसाठी घेतलेलं आहे आणि स्पेशली ते बेलपत्रांसाठी नवीन. त्यानंतर मग मी शिवामूठ इथे वाहिलेली आहे तीळ आणि तांदूळची. तर तीळ आणि तांदूळची शिवामूठ याचंही एक वेगळं महत्त्व आहे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. शिवलिंगावरती नेहमीच आपण जेव्हा तांदूळ किंवा गहू आपण अर्पण करतो तर ते अखंड असले पाहिजे, तर आपल्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो. शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनलाभ मिळतो, ऐश्वर मिळतं, सुख शांती मिळते. तीळ अर्पण केल्यावर आपल्याला आरोग्य, सुख शांती, वैभव सगळं काही प्राप्त होतं. आणि त्यानंतर मग मी इथे कॉटन वस्त्र जे आहे ते अर्पण केलेलं आहे भगवान शंकरांना. त्यानंतर भगवान शंकरांचं सगळ्यात आवडीचं ते म्हणजे धोत्र्याचं फळ वगैरे मी इथे सगळं भगवान शिवला आवडीच्या ज्या वस्तू आहेत सगळं अर्पण केलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी मंत्र जप करत करत 108 नामांचा मंत्रजाप केलेला आहे आणि मग 108 बेलपत्र जे आहेत ते वाहिलेले आहेत. तर इकडे मी थोडं फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवते, नाही तर व्लॉग खूप मोठा झाला असता, त्यामुळे मग इकडे फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. तर नाहीतर तुम्ही कमेंट कराल की इतक्या फास्ट का करते. सो त्यामुळे आणि मी 108 बेलपत्र वाहून झाल्यानंतर मग मी यांना पण 108 बेलपत्र व्हायला सांगितलं. आणि मग माझा जो भगवान शंकरांची आजची महाशिवरात्रीची पूजा आहे ती कंप्लीट झालेली आहे. तर अशा पद्धतीने बेलचा पूर्ण ढीग जो आहे तो शिवलिंगावर आलेला आणि शिवलिंगच दिसत नव्हती. सो मग नंतर हे सगळं मी काढून घेतलं आणि व्यवस्थित मग ठेवलेलं. अशा पद्धतीने इतका मोठा ढीग हा लागलेला होता त्या उरलीमध्ये. सो मग हे सगळं मी साईडला काढून घेतलं आरतीच्या आधी आणि छान असं सुंदर शृंगार केला. कारण महादेवाला शृंगार खूप आवडतो, खूप महत्त्वाचा आहे महादेवांसाठी शृंगार. सो त्यामुळे मग ही जी मोठी उरली होती जिला मी पूर्ण सजवलेलं, तर त्या उरलीमध्ये हे सगळे बेलपान मी काढून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर पूर्ण जे आहे छोटी उरली जी आहे ती रिकामी करून त्यात फुलांनी छान अशी सजावट केली. तर ही छोटी उरलीसुद्धा खूप सुंदर दिसत होती आणि अजूनच छान गेटअप आला आजच्या पूजेला. तर त्यानंतर ते व्हाईट फुलं जास्त हायलाईट झाले नसते, सो त्यामुळे मग मी गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकणार आहे. तर मी सगळ्यात आधी शिवलिंगासाठी जे स्टँड घेतलेलं आहे सिल्वरमध्ये, ज्यावर मी सगळे जे 7 बेलपत्र आहेत ते आजूबाजूने ठेवणार आहे. आणि मग आजची जी माझी पूजा, माझं जे आजचं मेन टार्गेट होतं ते कंप्लीट होईल. सो हा मी भगवान शंकरांचा जो शृंगार घेतलेला मागच्या वर्षी, ही रुद्राक्षाची माळ, त्यानंतर मग बेलपत्र, हे सगळं मी चांदीमध्ये करून घेतलेलं आहे. कारण ह्या वस्तू ज्या आहेत ह्या नेहमीच आपल्याला लागणार आहे. आणि मी 5वी 6वीत असल्यापासून म्हणजे 2005 पासून मी
महादेवाची भक्त आहे, तेव्हापासून मी महादेवांच्या भक्तीत आली आणि पिंपळाच्या झाडाच्या सेवेपासून माझी जी ही महादेवाची सेवा आहे ही सुरू झाली आणि त्या सेवेने मला देवाने खूप काही दिलेलं आहे. खूप त्या बाबतीत मी समाधानी आहे की जितकं मी भगवान शंकरांची सेवा करते त्याच्या दुपटीने ते मला सगळं काही देत आहेत आणि त्यामुळेच मी खूप खुश आहे. तर माझ्या सेवेला आत्ता ह्या वर्षी बरोबर 20 वर्ष कंप्लीट होत आहे, 2005 ते 2025. तर तोही एक वेगळाच आनंद आहे. आता 20 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि खूप छान आहे. माझं खूप मन रमतं महादेवांच्या सेवेमध्ये. माझ्या घरात महादेवांचं सगळ्यात मोठं स्थान आहे. माझ्या हॉलमध्ये जे तुम्ही ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच ती मूर्ती बघितलेली असेल, खूप छान, खूप प्रसन्न. दारात येताच तुम्हाला वाटेल की हां, ह्या घरात महादेवाची भक्ती आहे, भक्ती होते, हे लगेचच कळतं आमच्या घरात आल्यानंतर. आणि स्वामी सेवेत मी आत्ता 8 महिन्यापासून आलेली आहे. म्हणजे मागचा जो प्रकट दिन होता स्वामींचा त्याच्या 2 महिन्याआधीच मी स्वामी सेवेत आली आणि स्वामी सेवेचे पण कमी वेळेत खूप अनुभव मला मिळाले. नमस्कार मैत्रिणींनो. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी महाशिवरात्रीला काय विशेष आहे, तर मागच्या वर्षाचं विशेष असं होतं की मी ही जी चांदीची शिवलिंग आहे, चांदीचं बेलपान, चांदीची रुद्राक्ष माळा आणि त्रिशूल हे मला खूप दिवसांपासून बनवायचं होतं. पण मग काही गोष्टींमुळे ते राहत होतं आणि फायनली मग मागच्या महाशिवरात्रीला मी रुद्रयंत्र घेतलं, त्याचा रुद्राभिषेक केला. त्यानंतर ह्या शिवलिंगाची स्थापना माझ्या देवघरात केली, अगदी विधिवत ब्राह्मण वगैरे बोलवून केलं. तर मग आता ह्या वर्षी काय विशेष करावं, तर मग ह्या वर्षी मी घेतलेले आहेत हे चांदीचे 7 बेलपत्र. तर हे बेलपत्र खूप छान आणि आकर्षक डिझाईनमध्ये आहेत. जर तुम्ही माझा चांदीचे भांडे चांदीचे देव मी कसे क्लीन करते तो व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी खूप झूम करून दाखवले. तर तसेच हे मी 7 बेलपत्र घेतलेले आहेत, जेणेकरून मी याची माळच ॲक्च्युली बनवणार होते, बट तितका वेळ नव्हता. सो त्यामुळे मग मी हे 7 बेलपत्र चढवण्यासाठी घेतलेले आहेत शिवलिंगेवरती. तर मग आता हे मी चढवणार आहे आणि हे मी स्वतः न चढवता हे माझ्या मिस्टरांच्या हातून मी चढवणार आहे. कारण महादेवाची जी पूजा आपण करतो तर ती स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या हाताची जास्त लागू पडते. सो त्यांना मी हे काम सांगणार आहे. आता माझं सगळं काही पूजेचं आवरून झालेलं आहे. अभिषेक केलेला आहे. त्यानंतर अभिषेक केल्यानंतर बेलपत्र वाहिले आणि रुद्र यंत्राचा अभिषेक तर चालूच होता कंटिन्यू. त्यानंतर मग अशा पद्धतीने आम्ही पूर्ण सजवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ज्याही काही वस्तूं रिलेटेड लिंक्स वगैरे हव्या असतील तर महाशिवरात्रीला मी जेही काही वापरलेलं आहे, जेही काही पूजा साहित्य आहे, ज्याही काही वस्तू आहे यांचा सेपरेट ब्लॉग, इवन स्वामींचे वस्त्र सुद्धा त्यात दाखवले जातील आणि त्याच्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जातील. कारण मला माहीतच आहे व्हिडिओ झाल्यानंतर बऱ्याचशा मैत्रिणी विचारतील हे कुठून घेतलं, ते कुठून घेतलं, तर ते सगळं त्यावर एक प्रॉपर व्हिडिओ येणार आहे. त्यानंतर मैत्रिणींनो मी जवळच्याच मंदिरात गेलेले आणि तिथली ही छोटीशी क्लिप व्हिडिओच्या एंडिंगला मी टाकलेली आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.